पूर्ण वेळ आमच्या विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते आणि आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी उत्साहित केले त्यांच्या उपस्थितीने। आता आमच्या स्वयंसेवकांच्या मार्फत तुमच्या सगळ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। या कार्यक्रमाचा उद्देश आहे की आमच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रदर्शन करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म इथे अवेलेबल होतोय आणि त्यामार्फत गावकऱ्यांपर्यंत आम्हाला पोहोचता येईल। सगळ्या कार्यक्रमाला तुमच्याकडून आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो, तसाच प्रतिसाद या कार्यक्रमाला देखील मिळेल अशी तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे। तुम्ही सर्वजण या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आतुर असाल म्हणून जास्त वेळ न घेता प्रस्तावना इथेच थांबवते आणि आयोजकांनी इथे बोलण्याची संधी दिली त्यासाठी त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करते। धन्यवाद मॅडम। विविध कलांच्या माध्यमातून समाजाला संदेश देण्याचं काम हे होत आलेलं आहे। भित्तीपत्रक हे देखील एक संदेश देण्याचं माध्यम आहे। भित्तीपत्रकात जो संदेश असतो तो क्षणार्धात प्रेक्षकांच्या मनात ठसतो। अशीच भित्तीपत्रक आमच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली आहे। थोड्या वेळाने आपण त्याचं अनावरण करूया। यानंतर मी माननीय श्री राकेश बागुल सरांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे। नमस्कार गावकरी मंडळी, आणि मी सगळ्यांचं नाव घेणार नाही आणि जास्त वेळ तुमचा घेणार नाही। सगळ्यांचं नाव उपस्थित विचार मंच आणि गावात एवढा छान कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमासाठी मी शुभेच्छा देतो आणि असेच हे कार्यक्रम जे काही प्रबोधन करतात असेच वर्षानुवर्षे सुरू राहू द्या। धन्यवाद। यानंतर मी माननीय श्री सुनील लांजेवार सरांना विनंती करते की त्यांनी उद्घाटनपर मार्गदर्शन करावे। माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाच्या आपल्या या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे परिचित मोहन पाटील सोनवणे, प्रमुख अतिथी राकेश बागुल, याचबरोबर मान्य मंचावर उपस्थित डॉक्टर कोलते सर, डॉक्टर गिरबने मॅडम, आपल्या खामगाव गोरक्षचे सरपंच सोमीनाथ सोनवणे पाटील, त्याचबरोबर मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय मनोहर पाटील सोनवणे, मधुशेठ खामगावकर, गंगाधर पाटील सोनवणे, गंगाधर काटकर, पोलीस पाटील, बाबासाहेब पाटील सोनवणे आणि मंचावर सर्व माझे सहकारी PSI झिंजुर्डे आणि माझ्या इथे बसलेल्या तमाम गावकरी बंधू आणि भगिनी। मला माहिती आहे की इथे समोर सर्व जे बसलेली मंडळी आहेत, चिल्ली आहेत, त्यांना सांस्कृतिक कार्यक्रम बघण्याची इच्छा आहे, भाषण ऐकायची काही इच्छा नाही आहे। त्यामुळे पण आता गावात आलेलोच आहे तर पोलिसाचं काम आहे कान टोचून जायचं, त्यामुळे कान टोचून जाणार आहे। त्यामुळे इथे माता भगिनी बसलेल्या आहेत। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, तुमचं गाव अतिशय चांगलं आहे। गावामध्ये सद्गुरू गोरक्षनाथांचा इथे वास आहे, त्यामुळे निश्चितपणे गोरक्षनाथ जिथे आहेत तिथे सर्व शिस्तीमध्ये राहतात आणि तुमच्या खामगावचं नाव सुद्धा खामगाव गोरक्ष आहे। त्यामुळे या एका पवित्र अशा भूमीमध्ये आपण सर्व राहत आहोत आणि मी या ठिकाणी तुमचं सगळ्यांचं कौतुक यासाठी करेन की गावाची जी परंपरा आहे तुमच्या, कारण मला आठवतं मी ते 2 वर्ष DYSP होतो 15 ते 17 मध्ये। मी आता ते सांगत होतो की मला या गावाला मध्ये कधी कोणी बोलवलं नाही। का बोलवलं नाही कारण असं आहे की तुमचं गाव भांगडी करणार नाहीये, नाहीतर मला यावं लागलं असतं। पण सुदैवाने इथे येण्याची गरज नाही पडली, कारण गावामध्ये पंचक्रोशीमध्ये नसलेली गोष्ट म्हणजे वैद्यकीय महाविद्यालय, बाकी सर्व शैक्षणिक संस्था आहेत आणि निश्चितपणे गावामध्ये